बॉलिवूड अभिनेता विकी कौशल यांचा 14 फेब्रुवारीला छावा हा चित्रपट रिलीज होत आहे. परंतु या छावा चित्रपटाचा ट्रेलर काल रिलीज झाला. त्या संपूर्ण ट्रेलरवरती आक्षेप जो आहे तो काही संघटनांनी घेतलेला आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत RPI खरात गटाचे सचिन खरात सर आहेत. सचिन खरात जी, छत्रपती संभाजी महाराजांवरती आधारित हा संपूर्ण चित्रपट आहे छावा. त्या संपूर्ण चित्रपटामध्ये काही सीन्समध्ये, ट्रेलर्समध्ये छत्रपती संभाजीराजेंची भूमिका ज्यांनी केली आहे विकी कौशल, हे त्या भूमिकेमध्ये नाचताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकंदरीतच आक्षेप जो आहे तो काही संघटनांनी नोंदवलाय. काहींचं म्हणणं आहे की छत्रपती संभाजीराजेंना मोठ्या पडद्यावरती नाचताना बघून काहींना आनंद झाला असेल, म्हणून त्यांनी ही सीन जे आहेत चित्रपटातले ते वगळावे म्हणून सांगितलंय. तुमची काय भूमिका आहे या सगळ्या संदर्भात? मुळात आदरणीय संभाजीराजे यांनीच या सीनबद्दल प्रश्न उपस्थित स्पष्टपणे केलेला आहे. आम्ही तर केलेलाच आहे. वर्षानुवर्ष आम्ही संभाजीराजे यांच्या विचाराचे आहे. कारण संभाजीराजे हे मनुवाद्यांचे कर्दनकाळ होते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. कारण त्यांच्या ज्या राज्यामध्ये जे आनाजी दत्तो सारखे होते, त्यांना हत्याच्या पायाखाली दिलं होतं ना. त्यांनी काय केलं होतं राज्याला नाही तर भारताला माहीत आहे. मुळात जे छावा चित्रपटाचं म्हणजे काही लोकांचं मी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं की ते सपोर्ट करताना दिसत आहेत. मुळात माझा प्रश्न आहे की आदरणीय संभाजीराजे, छत्रपती संभाजीराजे असे कॉलर हे खांदा उडवताना हे दिसतं चित्रपटामध्ये, तुम्हाला म्हणजे पडतं काही गोष्ट? हे मनुवादाचं खेळ आहे. हे स्पष्टपणे जे आपले महापुरुष झाले त्यांना चुकीचं चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचं काम ही चित्रपटसृष्टी काही ठिकाणी करताना स्पष्ट दिसत आहे. शाहू महाराजांविषयी काही लोक चुकीचं बोलतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोक चुकीचं बोलतात. जेम्स लेननी काय केलं हे सगळ्यांना माहीत आहे ना. तिथं विरोध करायचं का नाही आपण शांत बसायचं? आज सुद्धा आम्ही काय शांत बसायचं का? संभाजीराजे ते खांदा उडवताना चित्रपटामध्ये दिसतात, आम्ही ह्या गोष्टीला विरोध करतो. या सीनला हे चुकीचं आहे अतिशय. मुळात जे सपोर्ट करतात ह्या गोष्टीला, ह्या जे छावा चित्रपटा म्हणजे ह्या ज्या नाच चाललेला ह्याला सपोर्ट करतात काही लोक सोशल मीडियाच्या मधून दिसतात, त्यांना माझा प्रश्न आहे की RSSचे जे भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था आहे RSS, हे RSSचे जे दुसरे सरसंघचालक होते माधव सदाशिव गोळवळकर, यांच्या पुस्तकामध्ये बंच ऑफ थॉट्स जे पुस्तक आहे विचारधन नावाचं, 342 आणि 323 आणि 324 पानं स्पष्टपणे त्यांचं चारित्र्य हनन केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं. माझं त्यांना प्रश्न आहे या लोकांना की तुम्ही पुस्तक जाळणार का? जाळा ना पुस्तक, तुम्हाला खरंच प्रेम असेल तर. मुळात तुम्हाला प्रेम नाही. एक तर छत्रपती संभाजी महाराज हे मनुवाद्यांचे कर्दनकाळ होते, हे हिंदुत्ववादी कधीच नव्हते. हे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे राजे होते. मुळात 14व्या वर्षी त्यांनी ग्रंथ लिहिला होता ना बुधभूषण, हे सगळ्यांना माहीत आहे ना. आणि तुम्ही त्यांचं चारित्र्य हनन करता. माझं स्पष्ट म्हणे की तुम्ही हिंमत असेल तर, खरंच संभाजी महाराजांवर तुमचं आपुलकी आणि प्रेम असेल, त्यांना तुम्ही फॉलो करत असेल विचारांना, तर गोळवळकर यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे आणि संभाजी महाराजांचं चारित्र्य हनन केलेलं आहे, हे पुस्तक हिंमत असेल तर जाळून दाखवा. खरं तर सोमनाथ सूर्यवंशी यांची संपूर्ण मृत्यू झालेला होता. त्या मृत्यूच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एक वेगळं उत्तर दिलेलं होतं. त्यांचा मृत्यू जो आहे तो श्वासोच्छवासामुळे झालेला होता, असं उत्तर सभागृहाच्या पटलावरती हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी ठेवलेलं होतं. आता जे 10 लाख रुपये होते ते 10 लाख रुपये देखील सोमनाथ सूर्यवंशींच्या घरच्यांनी घेतले नाहीत, त्यांच्या आईने ते परत केलेत आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी या मागणीकरता, त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा याकरता लॉंग मार्च निघतोय. मुळात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कस्टडीमध्ये झाला आणि न्यायालयीन कस्टडीमध्ये झाल्यानंतर या सरकारने त्याच दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. अरे सरकारला लाज वाटली पाहिजे. दलिताचा मृत्यू होतोय न्यायालयीन कस्टडीमध्ये, सरकारमध्ये मृत्यू होतोय, असं नाही कुणी खून केला त्याचा, न्यायालयीन कस्टडीमध्ये मृत्यू होतो. त्याच दिवशी फडणवीस सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार होते. हे राज्यातील दलित जनतेने नव्हे तर भारतातील दलित जनतेने पाहिलेलं आहे कृत्य. हे अतिशय चुकीचं आहे. तुम्हाला भावना आहे का ना राज्य सरकारला? हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, सोमनाथ सूर्यवंशी जे आई आहे आणि त्यांचं कुटुंब आहे ते पैसे नाकारतात ना, ते स्पष्ट मागणी करतात की या प्रकरणामध्ये आम्हाला ज्या पोलिसांनी या सोमनाथला मारलेला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, डिपार्टमेंटल चौकशी झाली पाहिजे, डिस्मिस झाले पाहिजे. ही मागणी पूर्ण केली नाही ना. तुम्ही पैसे देऊन एखादं जे करा, दलितांचा जीव म्हणजे जीव आहे का नाही? उलट मला असं वाटायला लागलंय की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळण्यासाठी मला सुद्धा एखाद्या टॉवरवर चढावं लागेल आणि मगच तुम्ही न्याय द्याल. आणि हे एक दिवस आम्हाला करावं लागेल, कारण तुम्ही आम्हाला करायला भाग पाडताय.
आमचं स्पष्ट मत आहे, वत्सला मानवतेला रिंगण करून मारलं, त्यांना नाही मिळालं का? त्यांची एफ झाली का? नाही झाली. एका बाळंतीण बाईला तुम्ही मारलं, त्यांची एफ झाली का? नाही झाली. हे सरकार दलित विरोधी आहे, नव्हे तर बहुजन विरोधी हे सरकार आहे, स्पष्ट आमचं मत आहे. वाल्मिक कराड यांना आता पोटदुखीचा त्रास झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलाइज केलेला आहे, परंतु सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया म्हणतात आहेत की वाल्मिक कराड यांची तब्येत ठीक आहे. जितेंद्र आव्हाड सुद्धा म्हणतात वाल्मिक कराडाला एक स्पेशल ट्रीटमेंट जी आहे ती या सगळ्यांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रशासनाचा होताना पाहायला मिळतो. या आरोपांवर काय? मुळात वाल्मिक कराडाचे मित्र हे मंत्री धनंजय मुंडे आहेत. स्पष्टपणे असं दिसतंय की हे वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त त्यांच्या खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. खंडणीच्या माध्यमातूनच सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला. यांच्यावर 302 कलम का दाखल केलं? सरकार यांना का वाचवते? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही डायरेक्टली ICU मध्ये आणताय आणि काय ऐशाराम चाललाय का? हा आमचा प्रश्न आहे. माझा सरकारला प्रश्न आहे की त्यांना तात्काळ बाहेर काढा तिथून, नाहीतर मला स्वतःला तिथून धरणे आंदोलन करावं लागेल. मला तिथं मी स्वतः जाऊन धरणे आंदोलन करेल. माझं स्पष्ट मत आहे की त्यांना न्यायालयीन कस्टडी झाली, त्यांना जेलमध्ये टाका. आणि तिथं जर माझं दुसरं पण आमची मागणी आहे की त्यांना तिथं कशाला टाकतात? त्यांना ऑर्थल जेलमध्ये टाका ना, इथं जवळ, इथं मुंबईमध्ये आणून टाका ना. बीडमध्ये त्यांचे संपर्क आहेत, सगळ्या प्रशासनामध्ये त्यांचे संपर्क आहे, प्रशासनामध्ये त्यांचा दबाव गट आहे, स्पष्टपणे दिसतं ना. आणि दुसरी, सरकारला खरंच पालनपोषण वाल्मिक कराडाचं करायचं असेल तर सैफ अली खानला जिथं ठेवलं होतं ज्या लीलावती हॉस्पिटलमध्ये, त्या रूममध्ये ठेवा ना आणि त्याचं करा पालनपोषण. दाखवा महाराष्ट्राला की आम्ही बहुजनाचा मृत्यू झाल्यानंतर जे आरोपी आहेत त्यांचं पालनपोषण करतो आणि त्यांना ठेवतो आतमध्ये. धन्यवाद सचिन खरातजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. RPI खरात गटाचे सचिन खरात होते. त्यांचं म्हणणं आहे की छावा चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतात आहेत त्यामध्ये त्यांचा नृत्य पाहायला मिळतंय. हे पाहून जर कुणी त्याचं समर्थन करत असेल तर त्यांनी बंच ऑफ थॉट्स जे गोळवळकर होते संघाचे दुसरे संघचालक, त्यांचं बंच ऑफ थॉट हे पुस्तक जाळावं, तेवढी हिंमत आहे का असं आव्हान जे आहे ते सचिन खरात यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.